पंडिताला शक्तिवृत्त केलं हां अत्यंत सहज होईल असं आहे का? हां स्वामींनी त्या एका वाक्यावर माई माताचं संपूर्ण मग हे अत्यंत संस्कृतीचे ते एका जन्म पुनर्जन्म मग सुख्या श्रीमंताच्या घरी तुमच्या हातात आहे का ते? एका जन्मात ते तुमच्या हातात आहे का? मग त्याचं आपण कसं काय? अहो तुमच्या हातात आहे म्हणून देवाने सांगितलं ना. देवाने सांगितलं ना हातात आहे तुमच्या. जर हे बघा निरीश्वर जीवाला आनंद देण्यासाठी परमेश्वराने या जीवाची निवड केली याचा अर्थ तुम्हाला आनंद भेटू शकतो. परमेश्वर मी देऊ शकतो ही भावना क्लिअर आहे की नाही? स्पष्टता आहे की नाही? याचा अर्थ देव मला भेटणार आहे. किती जन्माचा विषय काय आला? एखादा हे बघा एका जन्मात भेटेल भेटेल एका जन्मात. आचार्याने एका जन्मात भेटला. आचार्याने एका जन्मात भेटला की नाही? आपल्या आचार्यांचं समोर आहे ना. तुम्ही आचार्यांसारखं वागले तर तुम्हाला भेटेल. छरदोबासारखं वागले तर कसं भेटेल? आपलं टार्गेट काय आहे? आपली प्रेरणास्थान कोण आहे? सक्सेस स्टोऱ्या. अहो शास्त्राने सांगितलं तेच आपलं मत असलं पाहिजे. आपलं स्वतःच्या मताला काही महत्त्व नाही आहे. मी कोण आहे? काय अस्तित्व आहे माझं? माझं अस्तित्व धर्म आहे. माझी ओळख धर्म आहे. जे धर्मशास्त्र सांगतं तेच आपलं अस्तित्व, तीच आपली विचारधारा असली पाहिजे. आपल्या स्वतःच्या देव म्हणतात मर मर स्वच्छ जीव आहे काय तुझ्याकडं? आमच्याकडं काय आहे? माझ्याकडं काय आहे? आपण तर हमाल आहे. हाय तर सारं देवाचंच. लुटायचं काम चाललंय फुकट फाकट. काय क्रेडिट कशाला घ्यायचे आपण? आचार्यांना भेटले आपल्याला भेटतील, माई मठांना भेटले भेटतील. ते जीवच होते ना. ते जीव आपण जीव आहे. काही वेगळं काही आहे का? काही नाही आहे. त्यांना काही इंजेक्शन देऊन जन्माला घातलं होतं का? नाही. पण देवाने जसं सांगितलंय तर बघा पहिलीतला 10वीत मुलं असतात की नाही, 100 विद्यार्थी. त्या 100 विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक्रम सर्वांचा सारखाच असतो की नाही? शिक्षकही सारखाच शिकवतो. प्रश्नपत्रिका सारखीच असते आणि तो सोडवण्याचा टायमिंग आहे 3 तासाचा बरोबरच असतो. आता साऱ्याला सारखे मार्क पडतात का? कोणी 98 मार्कात, कोणी डायरेक्ट 40वर येतो, कोणी नापासही होतं. आता आपल्याला सक्सेस स्टोऱ्या बघायच्या, अनसक्सेस स्टोऱ्या नाही बघायच्या. आपल्याला कोण बघायचं? आचार्य. आपल्याला महादाईसा बघायची, आपल्याला औसा बघायची, आपल्याला बाईसा बघायची आहे. आपल्याला छरदोबा नाही बघायची, आपल्याला सारंग पंडित नाही बघायची, आपल्याला दादोस नाही बघायची. आपल्याला सक्सेस स्टोऱ्या. सक्सेस स्टोऱ्याच पेपरमध्ये छापून येतात. लोक गुणगान कोणाचे गातात? आपण छरदोबाचं गुणगान गातो काय? सारंग पंडिताचं गुणगान गातो काय? ते परमेश्वर काय म्हणतात? आता तुम्ही पुराणे पडिये जाल. कोणाला सांगितलं? कोणती लीळा आचार्यांव्यतिरिक्त, कोणती लीळा माईम भटांव्यतिरिक्त, कोणती लीळा महादाईसांव्यतिरिक्त, कोणती लीळा बाईसांव्यतिरिक्त? देवाला आठवायचं, यांना आठवावं लागतं अगोदर. या सक्सेस स्टोऱ्या बघा ना, ते जीवच होते ना. मग ते सक्सेस स्टोऱ्या ते ज्या रस्त्यावर आहे त्या रस्त्यावर आपण चालायचं. सोपं आणि कर. आपल्याला वेगळा रस्ता पाहायची गरज नाही. देवाने रस्ता सांगितला त्या रस्त्यावरती चालले पण आहे. त्या रस्त्यावर आपण चालायचं. भेटेल ना? का नाही भेटलं? निगेटिव्ह विचार का करायचा? कशासाठी करायचा? अहो देव मिळणार आहे म्हणून तर कपडे घातले, देव मिळणार आहे म्हणून तर त्याग केला. आणि ती शंका जर तुमच्यात असेल तर मग कपडे घालायला अर्थ काय राहिला? मग काढा मौज मजा करा ना. हे बघा तो तर सिद्धांत आहे आपल्या धर्माचा. पुनर्जन्म हा सिद्धांत आहे. जन्माला माणूस मरतो, मेलेला माणूस जन्माला येतो. आले का लक्षात? हा तर सिद्धांत आहे. त्याच्यामुळे सिस्टम आहे. त्या सिस्टमच्या याच्यात आपण होणार आहे. एका जन्मात होणार नाही, एका जन्मात होणार नाही असं म्हणून मग आता हा जन्म कशाला देता? मौज मजा करा ना. मग एका जन्मातच होईल असं म्हटलंच पाहिजे. म्हणेल भेटेल का नाही हे तुमच्या अधिकारातला विषय नाही. परमेश्वर काय म्हणतात? स्तंभा एका ते निमित्त करून बोली जेल उद्धरी जेल. अधिकार परमेश्वराचा आहे का तुमचा आहे? परमेश्वराच्या अधिकारात आहे. तुम्हाला अनार्जित दाता आहे परमेश्वर. तुम्हाला जर ठरवलं ना आता या मिनिटाला अनादि अविद्यात छेदन नाही नेऊ शकत नाही का? देवाला काय अशक्य आहे? मग हा पॉझिटिव्ह विचार करा ना. देवाला काय अशक्य? देव अनार्जित दाता आहे. कृमिते ब्रह्मा की जे ती ऐशी प्रभूची लीळा. हे काय कुठं नेतात याला महत्त्व नाही. वरती नेतात ना, खाली तर नाही नेत. नरकात तर नाही जात. नरक आपल्याला आपल्यामुळं भेटतात आणि सुख फळं हे परमेश्वरामुळे मिळतात. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह विचार ठेवायचा आहे. अंतराय पडेल आणि 4 जन्म होईल आणि 50 होऊ द्या, काय फरक नाही पडत. तो तुमच्या हातातला विषय नाही. तुम्हाला काय करणी आहे हे करा. हे करायचं आहे मला सांगा.
10वीतला मुलगा नापास झाला तर तो काय लगेच त्याचं आयुष्य बरबाद झालं काय? मग तो चान्स आहे मला, एप्रिलला भरील मी, परत ऑक्टोबरला मी भरल. जिद्द असेल 4 वेळा बसल, 10 वेळा बसल, परंतु पासच होऊन दाखवतो ना, 11वीला जाऊनच दाखवतो. जो जिद्दी असतो ना तो महानुभव असतो. तर मला देव मिळवायचा आहे, बात खतम. मला देव मिळणार आहे, बात खतम. ही निगेटिव्ह विचारधारा धर्माची नाही आहे, धर्मात आणू नका. तुम्ही जर निगेटिव्ह विचारधारा जर घेऊन जगत असाल तर आचारच करू शकत नाही, त्यागच करू शकत नाही. पूजनीय माईंभट म्हटले, आत्ता नाही तर आता कधीच नाही. नाही तर त्यांना काय परत येऊ शकले असते, 60 भाज्या खाऊ शकले असते ना. आता तर आपल्याला ते बी नाही आहे. आपल्याकडे सकाळ दुपार संध्याकाळ मस्त चालू आहे ना, तरी आपल्या मनामध्ये भावना का निर्माण होत नाही? याचं कारण काय आहे की आपण जसं आहे तसं सिद्धांत समजून घेत नाही. त्यांच्यासारखं जर आचार प्रणाली जर आपण ॲक्सेप्ट केली, स्वीकारली, तर भेटेल ना, का नाही भेटणार? अशी विचारधारा तर ठेवा. देणार तर देवे, तर देणारा देवे, त्याच्या अधिकारात आपण का हात घालावा, का हस्तक्षेप करावा? देईल का नाही? देवाने ठरवलं तुम्हाला एका जन्मात न्यायचं. मग आता तुम्ही कशाला म्हणायचं 5 जन्म भेटल आणि एका जन्मात भेटणार नाही? देवाने ठरवलंय ना, भेटेल भेटेल, काय टेन्शन नाही. भेटला तुम्हाला तर माझं नाव सांगा, मला भेटलं तर मी तुमचं नाव सांगेल. एकच आहे की परमेश्वराला प्रत्येक जीवाला प्राप्तीला न्यायचं आहे. न्यायचं आहे का नाही? त्या प्रत्येक जीवातले आपण एक जीव आहोत. सकळ जीवाचं चिंतन देव करतात आहोत. नित्य नरकात गेलेल्या जीवाचं चिंतन करतात आणि या सृष्टीचा सार करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. अजून काय देवत्व आपल्याला पाहिजे? देवाने काय सांगायचं आहे? नित्य नरकाचा जीव कशाने, नित्य नरक कशाने भेटला? का जो देवावर गेला त्याला नित्य नरक भेटलं. त्याचं सुद्धा चिंतन करून महासाराची प्रवृत्ती देवाने थांबवून त्याचं दुःख काढून सुख फळाला नेतात. आपण तर त्याच्या खूप चांगले आहोत, खूप बरे आहोत, खूप लेवल आहे आपली अजूनही बी. आपण त्याचा विचार देव करतात, आपला किती विचार करत असतील, आणि आपण देवाचा विचार करत नाही. देव काय म्हणतात? मला तर सारे आवडतात, देवाला मला कोण आवडतं? सकळी संपत्ती असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती कधी वाटेल आपल्याला? अशी वाटली तर देव दिसेल ना. 2च भक्तांना देवाची स्वरूप दिसतं की नाही? हे 2. ज्याला वाटेल सकळे संपत्ती असंपत्ती तो, आणि ज्याला देव आवडेल तो. आपल्याला देव आवडतो का? आपल्याला देव नाही आवडत, देवाकडून सारा आवडतो. मग देव कसा भेटेल? तोची व्हावा, तोची भेटावा. हा ध्यास आल्या तर देव तुम्हाला 100% भेटेल. पण देव भेटून काय करायचं आहे? सारं भेटत आहे, मौज मजा मस्तपैकी चाललंय, चालू द्या. तर मग कसा भेटेल? शंका घेऊन जर तुम्ही काही करत असाल, आत्मविश्वास डगमगला तो मी मगाशीच म्हणलो ना, आपण आपल्या मनातून हारलेलो आहे. हारलो नाही पाहिजे. आपण योद्धे आहोत. परमेश्वर प्राप्तीच्या लढाईला आपण उतरलेलो आहे. प्रयत्न करी दैवाचं साह्य. आणि आपला धर्म 99% प्रयत्नवादी, 1% प्रारब्धवादी. तो प्रारब्धवाद आपला होऊन गेलेला आहे. आपण त्याचा विचार करू शकतो का? आपलं आता होऊन गेलं, त्याचा काय विचार करायचा? आपल्या प्रारब्धात काय आपल्याला माहीत नाही, आणि त्यांनी काय भेटणार हे माहीत नाही. त्याचा विचार काय करायचा? कालच्या दिवसाचा विचार काय करायचा? उद्याचा विचार करायचा आहे आपल्याला. कालचं होऊन गेलं, आता त्याच्याशी काय मतलब आहे? प्रयत्नवाद. आणि आजपर्यंत आपण अनंत जन्म अनंत सृष्ट्या का गेल्या? फक्त आणि फक्त अप्रयत्न. देव तर सांगता प्रयत्न करी दैवाचे साह्य. 8 शर्ती लागू, मी नाथ आहे पण तुम्ही अनाथ, मी वज्रपंजरी 8 घातली की नाही? 8 शर्ती लागू, त्या जर लक्षात आल्या तर देव भेटणार. भेटो का नाही भेटो, म्हणा देव भेटणार आहे मला आणि ह्याच जन्मात मिळवायचं आहे असं म्हणा, तरी देव प्रसन्न होतील. तरी देव प्रसन्न होतील. देवाला प्रसन्न करणं म्हणजे खूप मोठा विषय नाही आहे. औसा 2 नद्या ओलांडून आल्या, उपार घेऊन आल्या. देव काय म्हणतात? अरे बापरे, तुम्ही 2 नद्या ओलांडून उपार घेऊन आले म्हणे स्वामी श्री चक्रधरांच्या कृपा प्रसादाने. देव प्रसन्न झाले. क्रेडिट देवाला द्या, देव प्रसन्न झाले. आपण क्रेडिट घेतो. माझ्यामुळं, माझ्यासाठी, माझं असं, माझं तसं. जीवातून आपण निघत नाही, जीवत्वातून निघत नाही. मी का क्रेडिट घ्यावं? देणारा देव, घेणारे जीव. मी का क्रेडिट घ्यावं? देणारा कोण आहे? तो आहे ना. घेणारे जीव आहे, त्याची योग्यता, त्याच्या पद्धतीनं त्याला देव वाटत. जसं आपलं एक आयुष्य आहे तसं देवाचं एक आयुष्य. जसं आपण सकाळी उठतो, कोणत्या कार्यक्रमाला जायचं आणि कोणत्या पारायणाला जायचं आणि कुठं किती भेटणार याचं नियोजन करतो की नाही डोक्यात, तसं देवाचं नियोजन असेल का? काही नाही. देव सकाळी प्रातःच कोण उठला असेल
कोण स्मरण करतोय, कोण डुप्लिकेट करतोय, कोण आतून करतोय, कोण मस्त करतोय, कोण कशाला कुठं जोडायचं आहे, कोणाचा कुठं ॲक्सिडेंट कमी करायचा आहे, कोणाला सहाय्य करायचं. देवाचं बी एक आयुष्य आहे, देवाचा एक परिवार आहे. बघा त्या बाजूने विचार करून बघा देव काय विचार करत असतील. सगळं जीवाचं सर्वांचं चिंतन. जे कुत्रं आता उपाशी याला कोणत्या घरी पाठवू म्हणजे याला पोट भरल, देवाचं चिंतन आहे. देवाचं एक आयुष्य आहे. आपलं आयुष्य इतकं छोटं आहे. देवाचा परिवार किती मोठा, अनंत ब्रह्मांड. आणि आपला परिवार जो आपला नाही आहे त्याला आपण परिवार समजतो. येतं आपलं दुःख आहे मोठं, आहे का आपलं डोकं नाही, आपली बुद्धी नाही, आपलं पोट नाही, काहीच नाही. आपलं काही दुखायला लागलं तर आपल्याकडे डॉक्टरकडे जावं लागतं. आपलं आहे ना, मग थांबवा ना त्याला. डॉक्टरकडे जायची काय गरज आहे, आपलं काहीच नाही आहे. परंतु त्या भ्रमातून आपण बाहेर पडत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे, म्हणून अडचण आहे. हा भ्रम एकदा तुटला का मग देव भेटणार. अर्जुन देवाचे भ्रम तुटला, देव भेटला. माईम भटांचा भ्रम तुटला, देव भेटला. आचार्यांचा भ्रम तुटला, देव भेटला. देवाने जर चुटकी वाजून आचार्यांना ठिकाणावर आणलं का नाही. तिकडून जा नको विचार करू, इकडूनचा विचार कर. तिकडचा विचार करायला लागले का लगेच इकडं आपल्या चुटक्या लक्षात येते. देव आपल्याला कुठून तरी कोणाच्या तरी माध्यमातून चुटक्या वाजवीत राहते, पण आपल्या कानं बधीर झाले त्याच्यामुळे आपल्याला त्या चुटक्यात लक्षात येत नाही, ऐकूच येत. डोळे उघडे ठेवा, कान पक्के ठेवा, आणि मग आपल्याला प्रत्येक गोष्ट देव सावध करतो. देव आपल्याला भेटणार आहे, एका जन्मात भेटणार आहे. मनात सतत चिंतन करा, देव मिळवायचा आहे मला. ती हिंमत देईल तुम्हाला, धाडस देईल तुम्हाला. मग ते धाडस बोलण्याचं असेल, आचार करण्याचा असेल, त्याग करण्याचा असेल. देवाने तर सांगितलं आहे, आला विखो पायी आणावं. ती हिंमत नाही ना. मग जेव्हा तुम्हाला म्हणले देव मला मिळवायचं आहे, ती हिंमत देईल पायाने मारण्याची. आपली हिंमत नाही, हिंमत हारलो आपण हरायचं नाही. मानव कधी हरत नसतो. त्यांनी सर्वात मोठं चॅलेंज स्वीकारलं आहे परमेश्वर प्राप्तीचं. तू कुठं हरणार आहे का, तो हरत नसतो. जर मानव हरला ना सारं जग हरलं. देव हरले, मानव हरला, देव हरले. कारण बोध कोणाला दिला आहे, तेच हरले, तर देव हरले. देवाला हरवायचं नाही ना आपल्याला हरायचं. लक्षात घ्या. भेटणार. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.